या ठिकाणी मी असं म्हटलं की ज्या लोकांच्याकडे पूर्ण त्या ठिकाणचे रहिवासी असल्याचे दस्तऐवज आहेत, ज्या लोकांनी 7,000 रुपये भरलेले आहेत, ती संख्या निश्चित केलेली आहे, त्या सर्व लोकांच्या बाब असे की हे बघा, कुठल्या तरी शासनाच्या जागेवर बाहेर असतील त्या लोकांचं पुनर्वसन होणार आहे, परंतु नॅशनल पार्कमध्ये ज्या लोकांचं वास्तव्य पूर्वी होतं, जे डिफाईन केलेलं आहे, अशा लोकांच्या करता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 30 एकर जागा जी खाजगी लोकांची आहे त्या ठिकाणी त्यांना TDR देऊन त्या ठिकाणी इमारती बांधून त्याचं पुनर्वसन केलं जाईल. मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे की बाहेर वस्ती असलेल्या लोकांना त्यांचे पाईपलाईन फुटलेले आहे, 2 नंबर जे बाहेर वस्ती आहे अशा लोकांची जी पाईपलाईन फुटली असेल ती दुरुस्त करायची सांगितली. परंतु नॅशनल पार्कमध्ये जर बस्ती असेल तर उच्च न्यायालयाने जी गठीत केलेली समिती आहे, उच्चाधिकार समिती, त्यांनी जुन्या आतल्या भागातल्या लोकांना दिलेल्या सुविधा त्याने अपडेट करायला मनाई केलेली आहे. म्हणून आतल्यामध्ये असलेले जे पाडे आहेत त्या पाड्यांच्या सोयी आता त्यांना लवकरात काढा. तुम्ही फार तर शासनाने घरं विकत घ्या ना, त्यांना द्या, परंतु त्या ठिकाणी नॅशनल पार्कच्या परिसरामध्ये दुरुस्तीचं काम आता करू नका असं समितीने कळवलेलं आहे. म्हणून सुनीलजी आपण म्हटल्याप्रमाणे ज्यांची जागा प्रायव्हेट आहे परंतु नॅशनल पार्कमधून जर ते पाईपलाईन गेले असेल आणि ते फुटले असेल तर त्या ठिकाणी एक प्रकारचा पाण्याचा अपव्यय आणि त्या ठिकाणी दलदल निर्माण होण्याची आहे. ती रिपेअर करून बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी वंचित ठेवण्याची काही गरज नाही.